सांभाळून घ्या प्लीज, कारण ते अचानक आल्यामुळे आम्ही सगळेच बिथरलो आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, प्लीज आपण खरं एकदा सांगूया ना त्यांना, काय प्रश्नच येणार नाही. असं कसं सांगणार खरं अचानक? बरा आहेस ना तू काका? हे होम्या, तू काही काळजी करू नको. अरे काही होणार नाही, आता तू सगळं व्यवस्थित होईल, काळजी नको करू. मला विश द्या, विश. प्रमिला, ते गेल्या तिकडे ये. काय तुझं ओव्हर ऍक्टिंग होतंय. हे बघ, तू आजारी आहेस इतपत कळलं म्हणजे झालं. तुझं जो ओव्हर ऍक्टिंग त्यांना समजलं ना तर आपण सगळे मेलो. हे बघा, तुमच्या खोलीची चावी मला द्या आणि तुम्ही इथे राहा आणि मला तिथे डिस्टर्ब करायला येऊ नका. हे फारच टोकाचं बोलतेय. तुझ्या नवऱ्याला तू बहुतेक माळ्यावर ठेवत असली पाहिजेस. हे माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं काम नाही, समजलात? शांत 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 व्हा जरा प्लीज. अरे आपल्या घरात प्रसंग काय, तुम्ही भांडताय काय? आणि काका, तुम्ही पण तुमची ओव्हर ऍक्टिंग जरा कमी करा. अंदाज वगैरे घेऊन बोलत चला, नाहीतर हे सगळं बिंग जे आहे ना ते सगळं फुटेल. मला सांगतायत. काय वेळ आली आपल्यावर, आपल्याच घरात आपल्यालाच घाबरून राहायला लागतंय. हे ईशा, तुझी ती उमा काकू जरा जास्तच डिटेक्टिव्ह गिरी करते. तिच्यापासून जरा सावध राहायला हवा. अरे हो रे, प्रश्नाचे बाण एकावर एक अशी सोडत होते. मला वाटलं मी महाभारत बघते टीव्हीवर. या ना, या बसा. धना, हे जरा सामान बस ना. तुला आवडायला घेतो. हा अगं, काय झालं? नाही, सगळं किराणा सामानच आणलंय तुम्ही असं म्हणत होती ती. हो, जवळ जवळ 3 किलो साखर का आणली? परत ती उरते आणि मग त्याला मुंग्या लागतात. तो पण आता घरात इतकी माणसं आहेत तर मग लागणारच ना. नाही, कुठे कोण असतं घरात? धना, म्हणजे दिवसभर कोण असतं असं म्हणायचं. अगं पण चहा प्यायला सगळेच असतात ना. म्हणजे काय आहे, आई बाबा तर बिनसाखरेचा चहा घेतात आणि आमचे हे तर शुगर फ्रीज घेतात. शुगर फ्री पण असेल बघ त्याच्यामध्ये. हां, आणि ओमचं तर तुम्हाला माहितीच आहे की तो कधी घेतो कधी नाही घेत. म्हणजे चहा घेतो पण साखरेचं काही खरं नाही. अगं चहाचं भांडं कुठे आहे? चहाचं भांडं कुठे आहे? नाही, मला नाही माहिती. आजींनी कुठेतरी ठेवलंय वाटतं. अगं काय धना, हा चहा टाकूया ना पहिल्यांदा. बघ बरं. अगं असं कसं कुठे ठेवता तुम्ही? म्हणजे आजीनीच हलवलंय. मला वाटलं आजींचा विसरण्याचा गुण तुम्हाला पण लागला की काय. हा, चिमटा काढला का? मी इथेच कुठेतरी बघितली होती सांडशी. काढून ठेव चिमटा. अरे वा, हा शब्द कसा तुम्हाला माहित? सांडशी. कसं आहे ना की तिचं प्राथमिक शिक्षण खेडेगावात झालंय आणि लहानपणापासून ऐकलेले शब्द जे असतात ते आपल्या बरोबरच राहतात, नाही ईशा? हो ना. आणि बाहेरच्या जगात हे शब्द वापरताना आपल्याला वाटतं कोणी आपल्याला हसणार नाही ना, किंवा असं कोणी विचारणार नाही ना, तर ती जरा बावरते. आणि मीच तिला सांगितलंय, तू वापर, असे शब्द वापर, काहीच हरकत नाही. आणि मला आवडतो तिचा तो फ्लेवर. बरोबर आहे तुमचं. मला सुद्धा हा भाषेचा फ्लेवर आवडलाय. हो ना, बरं झालं. सॉरी, मला वाटतंय की तुम्हाला वाईट वाटलं ना. नाही नाही, अजिबातच नाही. ठीक आहे, तू जा ना, आण ना सांडशी. तुम्ही पण नेहमी जाऊन येऊन असता शेतावर. अगं तू का बघत उभी आहेस? जा कब्बशा घे आणि पोह्यांची तयारी कर. पोहे भिजव जरा. नाही नाही, ती इथेच असते, मधून मधून जाते म्हणजे वेळ पडली तर. पण जयेश सगळं बघतो, भांड. हा, हो का? नाही, आपलं कोणीतरी शेती बघतं हेच खूप आवडलं मला.
अच्छा, म्हणूनच तुम्ही सगळं सामान घेऊन आलाय. आ? सगळं संपलेलंच दिसत होतं. नाही 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 नाही, संपलेलं नाहीये. आम्ही संपवलंय ते. नाही ईशा, म्हणजे काय झालं, काय झालं मध्यंतरी. पेस्ट कंट्रोल. आपल्याकडे पेस्ट कंट्रोल झालं होतं ना मध्यंतरी. हो, पेस्ट कंट्रोल. थँक्स ईशा. म्हणजे त्यावेळेस फारच मदत केली ईशाने. म्हणजे काही सामान आम्ही संपवलं आणि काही गुंडाळून ठेवलंय, तर ते आता काढायला वेळ लागेल ना, म्हणून. स्ट्रॉंग करू का चहा? तुम्ही कुठे काम करता हो? तू पोहे भिजव पटकन पोहे भिजव. उमा, ए का करते ती? काय माहिती, अगं ती जरा नाराज आहे. म्हणजे तिला ना हे सगळं खोटं खोटं वाटतंय. काय? म्हणजे हे ओमचं घर, तिथली माणसं. म्हणजे अगं म्हणजे तिला असं वाटतंय की तू खोटं बोलतेस आमच्याशी. मी तिला म्हटलं इशू कशाला खोटं बोलेल. काय झालं, खोटं नाही ना बोलत आहेस? कशाला खोटं बोलू आई, माझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना हा. हेच म्हंटल मी तिला, इशू खोटं कशाला बोलेल आपल्याशी. ना फार संशय आहे बाबा. या घरात आल्यापासून तर शेरलॉक होम्स सारखी डिटेक्टिव्ह चालली आहे तिची. काय पण मग आता हे सगळं असं खरं मानायचं नाही असं म्हटल्यावर काय करणार ना, असंच होणार मग. काय होणार? अगं म्हणजे एकदा ठरवलंच तुम्ही मनाशी, समोरचा जे बोलतोय ते खोटंच, तर मग असंच चित्र दिसतं सगळं. मग काय कंट्रोल कर ना तिला. तू करायला पाहिजे. कसं आहे, ती माणसाला उलटून बोलणाऱ्यांपैकी नाहीये. तुला कळलंय ना आतापर्यंत. आपण आपल्या लिमिट्स मध्ये राहायला पाहिजे. पण अगं हो, मी काय सांगणार पण तिला. इशू तिचं तिला कळायला नको का ग, मी काय सांगायचं. ए पण त्या ओमच्या आई किती गोड आहेत ग. बघ ना, अनारशाचं लक्षात होतं त्यांच्या. खूप गोड आहेत बाबा. हो ना, हो हो खूपच गोड आहे. तुला सांग, बाहेर यायला होता. ए उमा, अगं बाहेर ये ना जरा. ईशा बघ काय म्हणतेय. त्या अगदीच रमल्या आहेत स्वयंपाकघरामध्ये. बस. उमा सांभाळ. हो हो, सांभाळूनच. आता एकमेकांना सांभाळूनच घ्यायचं नाही का. बेटा हे सांभाळून ठेव जरा. इथेच घेऊया ना, चहा पोहे चालेल ना? हो काहीच हरकत नाही. हो. उमा ये ग. हा धना, ए धना, अगं चला ना, चला या सगळे इथेच या. हा मॅडम बोलवतायत सगळ्यांना. चटका लागला का? हो, जोरदार. मॅडम, हो, आमच्या सासूबाई. हो, म्हणजे खूप वर्षांपासूनची सवय आहे बहिणींची. आणि काय, एनजीओ मुळे सगळेच त्यांना मॅडम म्हणतात. मग घरात पण गमतीने. आणि आमचे बाबा पण कधी कधी प्रेमाने म्हणतात ना मॅडम. हो ना. आवडलं मला. आमची आई ना माझ्या वडिलांना साहेब म्हणायची. हो, बरं झालं. किती छान. किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? धना, धन्य आहेस तू, धन्य आहेस. अगं एवढी काय गडबडली आहेस? 3 वर्ष झाली. सांग ना, 3 वर्ष झाली आहेत. हो की नाही, झाली आहेत ना. हा, किती गोड आहेत ना. एवढी वर्ष झाली तरी बावरून जातात. असं काही. अगं आपलीच माणसं आहेत ती. कोणी परकी आहेत का? तेच तर. मी बोलवून आणते सगळ्यांना. चल, मी येते तुझ्यासोबत. मला घर बघायचंय. मी येते तुमच्यासोबत वहिनी. तू नको, मला धनागर दाखवेल. चल. मी आधी सगळ्यांना बोलवते, मग तुम्हाला घर दाखवते. हा. अगं
मी अजूनही सांगतोय आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया. अरे थोडा वेळ जाऊ दे, आता ईशा पण काही खरं नाही. काकू मला खूप प्रश्न विचार. काकू! अरे या काकू, या 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 या. काकू आल्या. तू का आली होतीस? मी तुम्हाला खायला बोलवायला आले होते आणि यांना घर पण बघायचं म्हणतायत या. अरे वा. चला चला, तू आजीला बोलवून घे. मी तोपर्यंत ह्यांना हॉल दाखवतो. या काकू या. घर बघायचं आहे तुम्हाला? आधी हॉल बघा. हा आमचा हॉल. ही खिडकी. 20x40 आहे बरं का, आणि बांधकाम जुनं आहे त्यामुळे लोड बेरिंग आहे. हा दरवाजा, हे छत. सांग ना अजून काय. बघू तरी. नाही नको, आपण सगळे बाहेर बोलत आहेत, आपण जाऊया. ते थांबते. तुम्हाला घर तरी दाखव. ही गादी अशी कॉट खाली काय आहे? तिथे ओमदादा झोपतात ना. कॉट खाली हो. का? ठीक नाही. तुमच्या घरात एकही फॅमिली फोटोग्राफ कुठे दिसत नाहीये. आमच्याकडे पण नाहीच आहे. म्हणजे आमच्या माहेरी, माझ्या माहेरी पण फॅमिली फोटो नाहीये. मी इथलं विचारते. वहिनी, आपण ते फॅमिली फोटोग्राफच्या फ्रेम्स दिल्या दुरुस्तीला, त्या आल्या नाहीत का अजून? हो, नाही आले अजून. मी तेच म्हटलं, काय झालं अगं, रंगकाम नाही का काढलं आम्ही मध्यंतरी? आई म्हणाल्या ना मगाशी तुला, ते रंगकाम काढलं तेव्हा म्हटलं या छोट्या छोट्या गोष्टी पण उरकून घेऊ आता सायमल्टेनियसली. आणि तुम्ही कोणी फोन केलेले दिसत नाहीयेत तिकडे, विसरलात ना? बघा. आणि ओमचा तर माहितीच असेल तुला, तो इतका असा अग्रेसिव्ह होऊन बोलत नाही कोणाशी, एकदम मवाळ असतो. मग फावतं ना या सगळ्या छोट्या छोट्या कामं करणाऱ्या लोकांचं. पण बहिणी, आता ते मागवून घ्यायला हवेत आपल्याला लवकर. म्हणून आमच्याकडे फॅमिली फोटो आता नाहीये. चला जाऊया ना बाहेर, बाहेर लोक वाट बघतायत आपली. तू जा ना, मला जरा हिच्याशी बोलायचंय. नाही, मला पण बाहेर खूप काम आहे. तो वॉशिंग मशीन मधले कपडे वाळत घालायचे आहेत आणि खूप काम आहेत. घरातली कामं काय होतील हो. आम्ही राहायला थोडे चालू तुमच्याकडे. हो ना. आल्या आल्या वहिनी येतायतच बाहेर. हो, मी आले. कोणी बोलवलं? तुला ऐकू नाही ना आलं? नाही. असंच होतं नेहमी. आता आम्हाला सवय झाली आहे, आम्ही बरोबर सवयीने जातो बाहेर. ऐकलं या, म्हणून मला ऐकायला नाही. अगं का वा 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 वा, काय पोह्याचा वास सुटलाय, नुसता तोंडाला पाणी सुटलंय. हा, आता खाऊन घ्या. आजी बसा. हो, मी बसणारच होते. पाहुण्यांसमोर उभं राहून पोहे खाल्ले तर बरे दिसतात का? ते सांगायला कशाला हवं? ओम बस ना तू. नाही राहू दे. मी कंपनीत येतो ना ईशाला इकडे. त्यांना जोडी फोडायची नाही आता परत. हो, म्हणूनच मग तुम्ही आता साखरपुडा करून घ्या बरं. तुमच्या भांडणामुळे ना सतत धास्ती वाटत राहते मग आम्हाला. अरे एकुलती एक मुलगी आहे माझी. हो, म्हणजे करायला हरकत नाही, पण त्याआधी काही गोष्टी आपण क्लिअरली बोलून घेऊया. त्यात काय बोलायचं? मिया बेबी राजी तो क्या करेगा काजी. नवरा बायको राजी आहेत ना, एकदम बार उडून टाकायचा, नाही का ग? हो. बरं, तुम्हा दोघांना काही प्रॉब्लेम नाही ना, काही अडचण नाही ना तुम्हा दोघांची? आणि ईशा, तुला हे आमचं घर आवडलेलं आहे ना? काके, आवडलं नसलं तर दुसरा काही ऑप्शन आहे का? कांदे पोहे हे कार्यक्रम सुरूच राहतील. तत्पूर्वी वधू पक्षानं एखादं गाणं म्हणून दाखवावं. अरे रणजित, काय? तुम्ही नव्हे हो, वधू वधू म्हणजे ईशाना. नाही नाही नाही. अरे नाही 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 नाही. हो 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 नाही. हो. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काही आक्षेप नाहीये ना? नाही, इशू अगं सगळे एवढा आग्रह करतायत तर म्हण ना. 2 परीक्षा झाल्यात तिच्या. परीक्षा पास आहे? हो. अरे बापरे, मग तर म्हटलंच पाहिजे. अरे ईशा, मग गा बेटा. तू का परीक्षा घेते माझी?
ओम तुला पण असंच काहीतरी करायला लावलं होतं ना रे तिकडे, काहीतरी गायला नाचा काय 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 हो ना, मला नाचायला लावलं होतं, पण मला तसं करायला लावलं होतं म्हणून नाही आपण सांगत आहोत. आपली सुद्धा परंपराच आहे नाही काही. तो ऑथेंटिक करून घेत का, परंपरा आहे की नाही? हो हो परंपरा आहे, मला अगदी नक्की आठवतं. हो गायला पाहिजे, हो अजूनही गायला पाहिजे. हो अगं गा ग, त्याला काय नुसतं असा सूर लावायचा. अगं बाई गा, नाही तर हे गळायला लागतील. अलका, काय ग आजी बऱ्याच लॉजिकली बोलल्या नाही? नाही नाही म्हणजे अधूनमधून कळतं त्यांना आसपास काय घडतंय ते. आजी, पोहे बरे झालेत का? मला विष द्या, मला विष द्या. हा हो हो देणार आहे, विष देणार आहे. पोहे खाऊन झाले की देणार आहे. हा ईशा, तू त्या दिवशी तो आमचा कार्यक्रम सुरू होता त्या दिवशी भेंड्यांमध्ये कुठलं गाणं म्हटली होतीस का? अय्या, भेंड्या वगैरे खेळता तुम्ही सगळे? हा, नाहीये तुला? हा, चलाओ न नैनो से बाण रे. हा, हे नाही नाही, हे गाणं असेल तर माझा गळा गेलाय. आणि अगं ज्येष्ठ मध्ये माझ्याकडे तू गा, आवाज सुटेल. आजोबा नाही. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. काके, आजोबांची सुद्धा औषधाची वेळ झालेली दिसते. बाबा, उगाच फार एक्साइट होऊ नका, पुन्हा डास लागेल. शांत, ती गाते. अरे काय? मी प्रयत्न करते हा फक्त. उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तररम पम पम, हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तररम पम पम, हंसो और हंसाया करो. ला 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 ला. मी म्हटलं ना, 2 परीक्षा दिल्या. वो प्यारे दिन और वो प्यारी रातें, याद है हंसी वो मुलाकातें. ओहो आई, नहीं कोई गम मुझे नहीं है गिला, जिंदगी की राह में मिला है जब से तू मेरे हमदम. हम है शबनम और तुम शोला बन जाया करो. बाबा, कभी खुशी कभी गम तररम पम पम, हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तररम पम पम, हंसो और हंसाया करो. बाबा, किती सुंदर, किती सुंदर. बरं, निघतो आम्ही आता. बरं, या परत. तर तुम्ही पण सासवडला या हा नक्की. हो हो नक्कीच. आणि तुम्ही कधीही या आणि घरच्यांना पण घेऊन या सगळ्यांना. ओम, घेऊन येशील ना? हो हो, नक्की येईन. हा. हो, फक्त ओम जाताना आपण फोन करून जाऊया आधी. नाही नाही अगं ईशा, असं काय, असं म्हणतात का? नाही नाही, तुम्ही या. हा, अचानक आलात तरी काहीच हरकत नाही. पण तेव्हा आम्ही नक्की फोन करून येऊ. ओम, तुझे वडील कधी येणार आहेत? काय माहित नाही. अरे हे माहित नाही म्हणजे म्हणजे निश्चित नसतं ना काही. कॉन्फरन्सला असतात ना ते, कधी कधी खूप वेळ लागतो, अचानक काम वाढतं, त्यामुळे तारीख यायची माहित नसते. नाही, पण आज येणार आहे, रात्री फोन येणार आहे. आज रात्री फोन येणार आहे, तेव्हा कळेल की नक्की कधी येणार आहेत ते. पण पुढच्या काही दिवसात येतील ते. बरं आहे, सांभाळून जा. चला येऊ आता. मला इतकी काळजी वाटत होती की दादा तुम्हाला सोडतं की नाही. कसा आहेस? आलो. श्रेयश,
काय ओमचं आणि ईशाचं पुन्हा जुळलेलं आहे. आता तू आणखी काही बोलून माती खाऊ नकोस. हा, नाटक पुन्हा सुरू झालंय. या सोनेरी साडीमध्ये ज्या आहेत ना त्या ईशाच्या आई आणि अलकाताई. अलकाताई आणि शेजारी ज्या आहेत ना त्या उमा काकू. सांगा. जमलं म्हणजे जमलं, सगळं जमलं. काय काय जमलं? मी यांचा नवरा जयेश चौधरी. ओमचा भाऊ धाकटा, तो मोठा मी. यांना काळजी कशाची वाटत होती? कशात अडकला होतात तुम्ही? ते शेतात बांधून घातलं होतं ना.